झाल्या वड्या, मुंगोळ्या 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 झाल्या मुंगोळ्या. पहा बरं ताई, किती पटकन केला आपण दोघी मिळून, आहे की नाही? मस्त झाले आता ताई. आता जास्त मला वाटते पुरून जाते ना आपल्याला वर्षभर. रोज थोडी भाजी करायला लागते याची, रसासोबत चांगली लागते याची भाजी. त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेस एखाद्या वेळेस भाकर वगैरे केली की चांगली लागते. पोळीसोबत ते एवढी खास नाही लागत. नाही ग प्रियंका, रशाची भाजी केली की छान लागते पोळीसोबत. मस्त नरम नरम लुसलुशीत पोळी करायची, मस्त मंगोळ्याची रशाची भाजी खूप छान लागते. आणि कैरीचं मस्त लोणचं खूपच मस्त लागते. तुम्हाला काय याची रशाची भाजी पण येते काय? मला नाही येत बा, मला शिकव जा बरं ताई एखाद्या दिवशी. बरं शिकवून देईन तुला. चल बाई, खाली स्वयंपाक राहिला ना, आरूल टाकलं मी, आईजवळ ठेवलं मी आरूला. आणि आली मग इकडे. म्हटलं आईल, म्हटलं सांभाळा, म्हटलं येईल. अच्छा, म्हणजे आपली आरू आईजवळ आहे तर नाही. मला वाटलं आपल्या सासूबाई स्वयंपाक करते ना, आपण एवढं मुंगोळा केलाय तर. पण कशाचं काही, चला तेवढं त्यांना समजतच नाही की आपल्या सुना आता वाळवण करून राहिले एक 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 एक, तर आपण स्वयंपाकात धसा म्हणून नाही म्हटल्याशिवाय तर उडी हात नाही लावत कायले. चला बाबा, करा स्वयंपाक आता, खाली जाऊन स्वयंपाक, मग धुणं. तेच ते बोर वाटून राहिला आता. असं वाटतं दुसरं काहीतरी करावं, कुठेतरी जावं मस्त फिरायला घुमाले. आता उन्हाची कुठे जातं बाई फिरायला घुमाले? लागलं तर माहेरी जाऊन ये, पण थांब पहिले मला येऊ दे, मग तुझा जो दोघी एकसाथ नाही पाठवती नाही. हो बाई, आपल्याला कुठं जायचं म्हटलं की बाई विचारच करायला लागते. तू जातं पहिले का मी जाऊ पहिले? दोघीमध्ये असं चालते आपल्या. त्या मॅडमचं बरं आहे बाबा, तेजस्विनी मॅडमचं. जेव्हा म्हटलं तेव्हा कुठेही जायला भेटते. हा फायदा आहे अलग राहायचा नाही. आता आपण कुठं जातो बाई अलग राहिले? सांगा आता, आपले नवरे इथंच राहतात तर आपल्याला इथंच राहावं लागते. तिचं नवरा तिकडे राहते म्हणून ते तिकडे राहते. चल आता, तुझं गप्पाचे पोतच आहे निवडच्या जवळ. एक वेळ उघडलं की उघडलं ते. चला खाली. बापरे, इथे तर मस्त झोप चालू आहे. मला वाटलं काही लसण गिसण शिलून ठेवतात का म्हटलं सासूबाई. इथे तर चांगला ढराढर घोरणं सुरू आहे. ताई, इकडे या ना, पाना गंमत आपल्या सासूची. काय झालं ग प्रियंका? काय झालं प्रियंका? आई झोपल्या का? बोल नको एवढी मोठ्यानं, झोपू दे ना मग आईला. आरू पण झोपली आहे, बरं आहे ना झोपल्या दोघी आजी ना. त्या कूलरमध्ये मस्त थंड थंड हवेत आपण पटकन स्वयंपाक करून घेऊ ना. हो, स्वयंपाक तर आपल्यालाच करायला लागते. मला वाटलं का लसण गिसण शिलून ठेवते का म्हटलं आपली सासू. पण कशाचं काही सहाराच नाही करत. आणि तुम्ही सांगा, ही वेळ का झोपायची आहे काय? 9 वाजले फक्त, सकाळची 9. म्हणजे आता आपण उठलो 6 वाजता, परत 9ला झोपल्या म्हटलं. या 9ला आता वाजले, आपण 8 वाजता वर टाकायला वर गेलो. 8 वाजल्यापासून झोपलेल्या आहेत या. ह्या का झोपायचा टाईम आहे काय? आणि हेच कधी तुम्ही किंवा मी झोपली असती तर मग पूर्ण गावभर केलं असतं. सुना झोपून राहतात. सासूनं काही केलं तर चालते, सुनीनं काहीच नाही केलं पाहिजे. म्हणजे सुनीची गलती आणि सासूची गलती नाही. वा रे वा, हा कुठचा न्याय आहे? जाऊ दे ना का प्रियंका, हे काय कोर्ट आहे का इथं न्याय अन्याय करायला? चाल चुपचाप स्वयंपाक करून घेऊ. आणि बोलू नको ना मोठ्यानं, झोप काही इतकी लागत नसते कोणाला, पण सगळं ऐकत असतील त्या. चल ऐकू द्या ना, मी कोणाला घाबरतो काय? आई, हे पाय, हे आहे आमच्या गावचं मार्केट. इथं पाय, तुला काय काय घ्यायचं आहे तर इथं सगळंच काही भेटते. मस्त चटया, पर्स, टॉप, सगळंच काही. तू म्हणत होती ना की दीदीसाठी काही ड्रेस वगैरे घेतो म्हणून, मग इथूनच घेऊन घे ड्रेस. कुठं बा माय ड्रेस? तिच्या घरी तिला घालू देत नाही ड्रेस. सासू भल कशी अज्जात आहे तिची. पण इथं आली की म्हटलं घालत जाय, तेवढीच हाऊस. आता सगळ्याच बाया ड्रेस घालतात, तिला भेटत नाही घालायला. मग इथं आली की घालत जाय म्हटलं ड्रेस गाऊन. म्हणून मला वाटे की तिच्यासाठी घ्याव काही. पण आता महाग आहे का साक्षी इथं? कायले महाग असे नाही, देश भाव असतात. घेऊन घ्या आता आलो तर. पहिले भाजीपाला घेऊन घेतला असता साक्षी आपण, मग हे पाहिलं असतं. नाही भाजीपाला जाता घेऊ आपण. आता एवढा मोठा भाजीपाला ओझे घेऊन कुठं फिरतं? पाय काय काय घ्यायचं तर चल, खूप मोठं मार्केट आहे हे. हो साक्षी, मस्त आहे. हो, चप्पल बॅग मस्त आहे कडे इथं. चप्पल केवढ्याचे आहेत ताई? 150 रुपये आहे मावशी, कोणतेही घ्या 150. सेल आहे चप्पलचा. काय हो साक्षी, फक्त 150 रुपयात चप्पल आहे म्हणते. घेऊन घेऊ काय? 3-4 जोड घेऊन घे ना आई, मस्त चप्पल आहे, फॅन्सी आहे. साक्षी, हा माल डुप्लिकेट नाही आहे ना? नाही तर मग स्वस्त आहे, मग एकखट्टे घेऊन घेईन मी, घरी गेला सगळं तुटपुट होईन. नाही ग मम्मी, चांगला आहे सगळं, तर माल पण चांगला आहे. तर सेल लागला मम्मी, सेलमध्ये स्वस्तच असते ना. असं काय? चल मग घेऊन घेतो, त्यासाठी बी घेऊन घे ना एक. माझ्याकडे आहे, तू पाहते काय काय घ्यायचं तर, मला नको. आता काय पसंत करू लागलो? मला काय एवढं कळते यातलं? हो, पसंत करू लागते मी. मस्त आहे कडे सामान, तर गच्च बाजार भरलेला आहे. सामान घेऊन घेतो. चप्पल नाही आहे मला, चप्पल घेऊन घेतो. या बाया घेऊन राहिल्या चपला.
चल तिकडे पाहू का नाही तू, इथे 2 बाया आहेत, तिकडेच पाहतो नाही तर. आता नाही, हे तर मला वाटते रेखाबाईची सून दिसते तशी काही मला. साक्षी, हे बाई कोण आहे सांगा. नाही नाही, रेखाबाईची सून जीन्सचा पॅन्ट काय घालीन, तिच्यासारखी दिसते ही पोरगी, दुसरी असेल कणी. जाते चटया मस्त आहे तुया, थोड्याच गेली बघ चटई. हाय पिंकवाली की पिंकवाली, हे पण छान आहे. आता नाही, आवाज तसा सिटी जातो तेच होय का आहे, पण जीन्सचा पॅन्ट घालून ते कोणा बाई संग फिरून राहिले मार्केटात. बोलतो थोडा हिच्या संग. कोण आहे? अरे गीता काकू तुम्ही? हा साक्षी आहेस ना तू. मी तुला ओळखलं व आल्यापासून, पण म्हटलं तू कायले अशीच गड्या, आणि हे बाई कोण आहे? ही माझी मम्मी आहे ना, तुम्ही ओळखलं नाही का? माझ्या मम्मीला तुम्ही लग्नात नव्हतं पाहिलं का? माझी मम्मी आहे ना, विसरलं का माझ्या मम्मीला? अरे हा गड्या, आता लक्षात आलं गड्या, त्या मम्मीला मी एकच पाहिलं होतं लग्नात, लक्षातच नाही आलं. मम्मी आली का ती, म्हणून आली वाटते तू मार्केटात खरेदी करायला. मला दिसली तू, पण म्हटलं हे काय जीन्सचा पॅन्ट घालून मार्केटात येईन गड्या. जीन्सचा पॅन्ट घालायला लागली काय आता? ओ जीन्स पॅन्टच घातला मी, चड्डी घातली काही, पण आश्चर्यानं विचारून राहिला तर. नाही व तसं काही नाही, म्हणजे असंच विचारलं, तू कधी घालत नसतं म्हणून. काय म्हणते इन बाई, कशी काय तब्येत? चांगली आहे तब्येत. काय झालं तब्येतली, डाळ भरली असं काय? सासू नाही आली होती साक्षी? त्यांचं काय काम आहे इथं? माझ्या मम्मीला शॉपिंग करायची होती गीता काकू, म्हणून तिला आणि घेऊन आली. त्यांना थोडी शॉपिंग करायची आहे, आणि त्यांना वाटलं तेव्हा करतात ते शॉपिंग. त्यावेळेस त्यांना विचारता का तुम्ही असं ती सून कुठं आहे म्हणून? काही पण आपलं सासू घावडे सोबतच फिरणार आहे का ती? तुमची सून तर राहत पण नाही तुमच्या जवळ. हा नाही व, मला तसं नाही म्हणायचं आहे. माय बाई लय सगळं झाली व रेखाबाईची सून. रेखाबाईला सांगायला घेऊन गड्या आता हे सगळं. अरे काकू काकू चालला पण का? तुमची शॉपिंग आली ना करायची. जे मला पाहिजे होतं ते भेटलं, आता काही नाही झालं माझं सगळं शॉपिंग. तू कर आता. पाहिलं मम्मी, माझी सासू सारखीच माझ्या सासूची मैत्रीण आहे. अगाऊ फार आगाऊ आहे यांची टीम, दोघी तिघी या फार आगाऊ आहेत. सुनांना त्रास द्यासाठीच आहेत या. जाऊ दे, लक्ष नका देऊ, तू कर शॉपिंग. आता ही जाते माझ्या घरी माझ्या सासूचे कान भरायला. भरू दे ना भरू दे भरू दे, काय फरक पडते, भरू दे. रेखा 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 व रेखा, गीता ये ना अव काय ये ना, त्या घराचा काय ताल ताल होऊन राहिला, तुला माहित तरी आहे काय? कायचा ताल आहे व, कायचा ताल? अव तू येईन आणि तू सून दिसल्या म्हटलं मला बाजारात हिंडून राहील का माय बाई, काहीतरी खरेदी करून राहील का? कधी आली होती येईन? अव ते कालपासून येलाय कानकोंडी. कुठे आली मा सांगा बोला रे? तिले माहित आहे आपल्या पोरीची चुकी आहे, आपलीच पोरगी अलग राहिली म्हणून कानकोंड्या वाणी राहून राहिली, दिसून बी नाही राहिली मले. माझ्या नजरीवर नजरही टाकत नाही, माझ्या तोंडाकडे पायत नाही, बाहेरही निघत नाही. तिले वाटते कसं काय बाहेर निघा, आपली ननदी आहे आणि आता येईन बी झाली, आपल्याला बोलीन, आपली सटक काढीन चांगली, म्हणून ते मला भिवून राहिली कानकोंडी. आली पोरीच्या घरी पण माशी नाही बोलली. काय कोणा तोंडानं बोले? पोरगी महिनाभरी नाही राहिली ना माय साजरी, तुले काय माहित नाही का? आता काय त्या बाजारात दिसल्या काय तुले? असं काय घेत असतील काही भाजीपाला कपडे लत्ते, काही दुसरं कामच काय आहे? आता राहीन 2-4 रोज आणि जाईन मग. त्या मोठ्या पोरीचं काही सुद्धा नाही आहे, लाईनीचं चांगलं होतं तर त्याच्यात इचकवलं लाईना पोरीनं. आहे ते कानकोंडी काय म्हणे बोलली काय? अव कोण्या स्वप्नात राहतं, काही कानकोंडी फांडकोंडी नाही, ते येईन जब्बरवानाची आहे, जब्बरवानाची. त्या सुनीपेक्षा बी शिल्लक आहे ते पोरगी, तिच्यावरच जायला आहे. तू सून तर जीन्सचा पॅन्ट घालून पुरा गाव हिंडून राहिली, पुरा बाजार हिंडून राहिली, जीन्सचा पॅन्ट घालून पुरा बाजार. मग काय तर माय बाई दोघी मायले की लगे हातात बॅग आणि काय तो ताल, दुच्या टाकीची चप्पल आणि जॅकेट. ते सुनीचा ताल नाही पावला जातो माय. आणि तू येईन तर चष्मान गिश्मान मास्तरीन इतकी माय बाई बाई बाई, ती सब्र्या वानाची. एवढी सब्र्या आहेत दोघी मायले की. ते चांगलं विचारलं मी की का म्हटलं शॉपिंग करून राहिल्या काय, तर काहीच्या काही उलटे उत्तर देऊन राहिल्या मला. अगाऊ असं म्हणजे जीन्सचा पॅन्ट घालून माझी सून दिसली तुला? नाही वा, दुसरी अशी नाही तर कोणी. आव स्वतः बोलली मी तिच्या संग. पहिले मला बी असंच वाटलं हिच्यासारखी दिशीन कोणी, म्हटलं पोरगी ना, पण तिलाच वाटलं आवाज देईन. पण मी तिच्या सगळं बोलून आली ना, जीन्सचा पॅन्ट घालून ती सुनच होती ना. असं इतकी वाया चालली काय? ओल्लग राहून राहिली तर डोक्यावर मिठे वाटते काय? तिची माया आली तर काय झालं? जीन्सचा पॅन्ट घालून पुरा गावावर हिंडते, लग्नाला महिना नाही झाला ना, काय म्हणतील लोक आम्हाला? सुनवारी एवढी मोकाट. थांब आता त्याला सांगतो आता फोन करून,
तो तर मोठा गाई देते बापा बायकोची, बायकोचा बैल माझा पोरगा. असं नाही आई, तसं नाही आई. अरे पाय ना बावल्या, ती बायको कशी अटपत नाही ना तुला आता. बरं झालं ते सांगितलं मध्ये. आता इथंच बसतो ठिय्या मांडून, दगी मायलिकीची वाट पाहतो ना. आता आली की चांगली सटक काढतो ना. ते कानकोंडी तिची मायापासून तोंड लपून राहिली. ती जी चांगली उभरतो ना. आता म्हणतो का हे पाय ना ती पोरगी. बरं झालं सांगितलं. आता येतातच त्या, इथंच राहतो बसेल, स्वयंपाकच करत नाही. उपाशी राहिले चालतात ते, पण त्याची तर काढतोच. हो आत्ताच नांग्या ठेस, नाही तर मासारखं होईन. मैसून कशी वाया गेली तर वायाच गेली ना बाई. मग इले आताच तू अटकेत आण. चाल बाई, माय काम तर झालं म्हणा. आता चला तर माझ्या घरचे कामं करतो ना. आता हे काम झालं, इकून तिकडे करायचं. आता पेटपूजा बी करायला लागेल ना. एवढी वाया जायला धंदे करून राहिली साक्षी, कशी निघाली वाटलं नव्हतं अशी निघी. थांब आता तिची वाटच पाहत बसतो इथं. एवढी नको वाया जायला पणा करू. चिंचा पॅन्ट घालून गावभर हिंडू. काय म्हणतील लोक,